नाही, देशाचे पंतप्रधान गलोगली फिरल्यासारखं काम करत आहेत, ज्याला गल्लोगल्लीचा प्रचार म्हणतात. मला वाटतं की हे शोभनीय आहे, अशोभनीय आहे, त्या प्रतिष्ठेला, त्यांच्या त्या पदाला, त्या प्रतिष्ठेला साजेस आहे. हा विचार आता देशभरातील जनता करायला लागली आहे की एवढं भटकावं का लागतं, दुसऱ्याचा आत्मा भटकता म्हणणाऱ्यांनी इतकी भटकती का करावी लागते. याचं उत्तर स्पष्ट आहे की त्यांचा पराजय निश्चित आहे, त्यांची हार निश्चित आहे. आणि त्यामुळं त्यांना दुप्पट नाही तिप्पट सभा घेऊ देत. जेवढ्या सभा अधिक घेतील मोदी तेवढा पराजय मोठा होत जाईल. त्यांच्या सभा जेवढ्या जास्त तेवढा पराजय मोठा, हे आता समीकरण झालेलं आहे. कारण जुमलेबाजी, खोटारडेपणाला, बनवाबनवीला लोक आता वैतागलेत. लोकांच्या पदरात काही पडलं नाही, लोकांना काही मिळालं नाही 10 वर्षात. केवळ जुमलेबाजी मिळाली आणि तानाशाही, हुकुमशाही ज्या पद्धतीनं सरकार चालवली गेली, 10 वर्ष चाललंय, हे लोकांना या सगळ्यांचा वीट आलाय. महाराष्ट्रातील जनता या सगळ्यात कितीही सभा घेतल्या, 3 पट घ्या, 4 पट घ्या, पराजय तेवढा वाढत जाईल, एवढं तुम्हाला नक्की सांगतोय. महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी मशिदीतून प्रश्न निघत आहे, त्यामुळे महायुतीला मतदान करा असा माझा फतवा आहे, असं राज ठाकरे काल सभेतून जाहीरपणे आवाहन केलं. नाही, असं हे राज ठाकरेंच्या आव्हानाला किती लोक प्रतिसाद देतील. कारण 19 मध्ये हुकुमशाही आणणारे मोदी शहा म्हणून भाषणातून, जाहीर भाषणातून राज ठाकरे टीका करत होते. आता ती हुकुमशाही आणि लोकशाही, हुकुमशाही म्हणून भाषण करणारे आणि आता लोकशाही या देशातील टिकवायची म्हणून सांगणारे, आता एवढा काळ पुढका आला. तर मला आम्हा महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, हे अजित पवार, शिंदे यांच्या लाईनमध्ये फिट होते आणि त्यामुळं मजबुरीनं त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच करावं लागेल. आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा प्रचार करावा लागतो आहे. काल पंतप्रधानांनी शरद पवारांना सोबत येण्याची ऑफर दिली, परंतु फडणवीस म्हणतात आहेत की पवार आणि ठाकरे यांना ऑफर नाही तर शिंदे आणि अजित पवारांसोबत जा, असा सल्ला होता असं फडणवीस. आता काय सल्ला होता फडणवीसांनी, तर शिंदे आणि अजित पवारांना 2 अग्निवीर ठरवलंच आहे. नवीन यांची योजना जी आहे त्यातले ते 2 अग्निवीर आहेत. यांची 2 वर्षाची मुदत संपते आहे, रिटायरमेंट होते आहे, यांना ग्रॅज्युटी मिळणार नाही, मेडिकल ॲड मिळणार नाही आहे. हे आता ना राजकीय भविष्य आहे, हे पूर्णतः रिटायरमेंट त्यांची फडणवीसांनी तजवीज करून ठेवलेली आहे. त्यामुळं त्यांना रिटायर माणसं लागतात का, हा प्रश्न खऱ्या अर्थानं आहे. परंतु जी ऑफर होती ती स्पष्ट होती की पवार साहेबांना तो पराजय जवळ दिसल्यामुळे त्यांना सोबत घ्यायची. पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, यांनी ज्या पद्धतीनं राज्यातील प्रचाराची रणधुमाळी गाजवली, यातून स्पष्ट आहे की आता महाराष्ट्र देश, कालच राहुलजींनी आप लिखे रखो 4 जून 2024 नंतर या देशामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर दिसणार नाहीत, हे अनेकांचं भाकीत आहे. आणि यूपीमध्ये सुद्धा किमान 45 ते 50 जागा इंडिया आघाडी जिंकत आहे. आणि देशातलं चित्र बदललेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये या सगळ्यांना ऑफर देऊन गोंजारण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण ज्या पद्धतीनं ही यांचं पक्ष पळवून, चिन्ह पळवून, पक्ष पळवून जो धिंगाणा भारतीय जनता पक्षाने घातला, त्याला हे बळी पडणार नाहीत आणि हे होणं शक्य नाही. आणि मोदीचं जाणं हे ठरलेलं आहे. पारनेरच्या सभेमध्ये अजित पवारांनी एक विधान केलेलं आहे की माझ्या नादी लागू नको, ह्याची कप्ती आहे, येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंकेंचा बंदोबस्त करणार, अशा प्रकारचं. ते तर, 70,000 कोटीचा माज आहे.
आणि त्यामुळं ती दमदाटी येते आहे. इतके वर्ष सत्तेत असल्यामुळं ज्या पद्धतीनं आता आम्हाला सांगितलं की बीडमध्ये धनंजय मुंडे फार लोकांना धमक्या देत आहेत, ते त्यांच्याच पक्षाचे आहेत. आणि आता अजित पवारांना ज्यावेळेस संपूर्ण चारही बाजूनं अपयश दिसतोय, पराभव दिसतोय, त्यामुळे भेदरलेली जी अवस्था आहे ती अवस्था त्यांची झालेली आहे. ते ज्या पद्धतीनं धमक्या देत सुटले आहेत, माझ्या नादी लोक लागू, मी तुला संपूर्णच टाकेल. बघा, या देशामध्ये कोणी कोणाला संपवण्याची ताकद नाही, अवकात नाही. फक्त ती अवकात जनतेमध्ये आहे. आणि जनता ही कोणाच्या हातात नाही, कोणाच्या बांधील नाही आणि कोणाची काही मांडलिक नाही. त्यामुळं अशा धमक्यांना लोक भीक घालत नाही, हे या ठिकाणी सांगायला हरकत नाही. राज ठाकरे शरद पवारांवर हल्लाबोल करताना अजित पवारांची पाठराखण करतात. ते म्हणाले की अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. वाह, त्यांच्या तोंडात चमचाभर साखर नको तर मुठभर साखर राज ठाकरेंच्या तोंडात घालायला पाहिजे. कारण मागचा सगळा इतिहास काढून ज्यांनी भाषणातून अश्लाघ्य भाषेमध्ये भाषण केलं किंवा शब्दप्रयोग केला अजित पवारांच्या विरुद्ध, धरणामध्ये पाणी भरण्याचा सुतोवाच करणारे कोण, तर ते कोण आहेत, तर ते राज ठाकरे आहेत. ज्या पद्धतीनं मागची भाषणं केली, आता जर पुडका आला असेल, तो पुडका हा 4 तारखेला दिसेल. आणि 4 तारखेला राज ठाकरेंची भूमिका 4 जून नंतर ही तुम्हाला बदललेली दिसेल. ही 100% खरं आहे.